नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट संवादमध्ये. काही दिवसांपूर्वी म्हणजे मागील आठवड्यात नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना 1992 साली झाली. 1992 पासून 5 ते 10 वर्षामध्ये जास्तीत जास्त शहराचा विकास आराखडा म्हणजे महानगरपालिकेचा डीपी प्लॅन हा राज्य शासनाकडे सादर करून त्याची मान्यता घेणं उचित होतं, गरज होती, आवश्यक होतं. मात्र 30 वर्षानंतर 2024 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुजाण अधिकाऱ्यांनी बौद्धिक पातळीचा स्तर उंचावून आणि काही राजकीय नेत्यांनी पाठीमागे लागून, जे सुजाण राजकीय नेते आहेत आणि सुजाण नागरिक सुद्धा या शहरातली, त्यांनी अक्षरशः पाठीमागे लागून आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा राज्य शासनाला 24 तारखेला म्हणजे 24 फेब्रुवारीला सादर केलेला आहे. मात्र याच प्रारूप विकास आराखड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गडबड करण्यात आलेली आहे. तेही केव्हा, जेव्हा नागरिकांनी सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स सादर केल्यानंतरही. अशाच प्रकारची गोष्ट नेरूळमध्येही घडलेली आहे. आपल्यासोबत आहेत सुहासिनी नायडू, ज्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सुद्धा आहेत आणि ज्येष्ठ समाजसेविका सुद्धा आहेत, सक्रिय समाजसेविका आहेत. त्यांनी काही सूचना, काही ऑब्जेक्शन्स नवी मुंबई महानगरपालिकेला त्यांच्या क्षेत्राविषयी, जे तिथे राहतात, तिथे काम करतात, सक्रिय आहे, समाजसेवा करतात, त्या क्षेत्रासंदर्भात सुचवली होती. नक्की त्यांनी काय सूचना किंवा काय ऑब्जेक्शन्स, त्यांनी आक्षेप सुचवले होते, ते आपल्याकडून आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि आता त्यांनी पुन्हा एकदा एक पत्रव्यवहार नवी मुंबई महानगरपालिकेसोबत केलेला आहे. त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत की तो पत्रव्यवहार त्यांना का करावा लागला. मॅडम नमस्कार. मला सांगा सर्वात पहिले की जो नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा, प्रारूप विकास आराखडा जो अगोदर करण्यात आला होता नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुजाण नागरिकांनी, मी सुजाण नागरिक याच्यासाठी बोलतो ज्यांनी म्हणजे म्हणतात ना जिवंत नागरिक ज्यांना आहेत, त्यांनी आक्षेप घेतले होते, काही सूचना सांगितल्या होत्या नवी मुंबई महानगरपालिकेला विकास आराखड्याला घेऊन, प्रारूप विकास आराखड्यामध्ये. तर ते तुमच्या कोणत्या प्रकारच्या तुमच्या सूचना किंवा आक्षेप होते त्यावेळेचे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेकडून काय सांगण्यात आलं? सर्वप्रथम तर महानगरपालिकाने 2022 मध्ये जे डेव्हलपमेंट प्लॅन हे रिलीज केलं होतं. त्यामध्ये माझी जी मागणी होती 2016 मध्ये आम्ही मागणी केली होती, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आपल्या वॉर्डमध्ये यावं म्हणून. 1.5 ते 2 एकरची जागा आहे आपल्या सेक्टर 2 मध्ये शिरोना विद्यालय समोर. एसटीपी होतं, जे एसटीपी आता शिफ्ट झालेली आहे. त्यासाठी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून व आपले सगळे पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी मिळून बऱ्याच वेळी मागणी केलेली आहे. तर या मागणीला कुठेतरी यश दिलं होतं. आम्ही सर्वांनी मिळून जाऊन देसाई साहेबांना आणि केकांत साहेबांना आणि कवाडे मॅडम यांना आम्ही अभिनंदन सुद्धा करून आलेलो सगळं वॉर्डकडनं. आणि सेक्टर 4 मध्ये पण आम्हाला जे जागा होतं ते कम्युनिटी सेंटर म्हणजे योगा सेंटरसाठी आम्ही मागणी केलेली, की म्हणजे आमच्या अगर तुम्ही वॉर्ड बघाल तर आमच्या वॉर्डमध्ये कुठे पण असं काही प्रकल्प नाहीये ज्यामध्ये आम्ही म्हणजे समाज मंदिर असो किंवा काही हॉल असो, कुणाचं लग्न कार्य असेल, काही असेल, तर आमच्या वॉर्डमध्ये कुठेही मेडिकल आरोग्य म्हणजे आरोग्य केंद्र नाहीये. म्हणजे काहीच असं प्रकल्प आमच्या वॉर्डमध्ये नाहीये. फक्त बघितलं तर एक स्मशानभूमी म्हणून एक आहे, ज्या हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनसाठी आहे. त्यामध्ये पण आता काही एक म्हणजे चाललेलं आहे, म्हणजे काय म्हणजे लोकांना पण विश्वासात घेत नाहीये. डायरेक्टली कधी गोसावी समाजांना, कधी किन्नर समाजांना जागा दिला जातो. मग मधी डॉक्टर राजेश पाटील सर आणि जे.डी. सुतार साहेब आम्ही सर्वांनी मिळून मोर्चा घेतलेला आणि ते गोसावी समाजांचं जे स्मशानभूमी आहे ते सुद्धा थांबवलेलं. कारण की सेक्टर 2 मध्ये सगळं आम्ही लोकं राहतो. लहानपणापासून माझं चाइल्डहूड तिथे गेलेलं आहे. आम्ही बघतो की थोडा म्हणजे पहिला थोडा लांब होता, आता घरापर्यंत आलेला आहे. माझ्या ऑफिससमोर तुम्ही बघाल आज स्मशानभूमी आहे. तर ते जागामध्ये आता तुम्ही विचार करा की माणसं जेव्हा घरातनं बाहेर पडलेली तिथे डेड बॉडी येत असन बघताना, मोठं तर कुठे ॲडजस्ट करून घेतील. लहान मुलांच्या मनावर आणि डोक्यावर कसा परिणाम होणार आहे? त्यासाठी आम्ही निषेध करून आम्ही मोर्चा घेऊन थांबवलेलं. आता परत ते साफ-सफाई वगैरे चालू आहे. तर आम्हाला म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आमचं डीपी प्लॅनमध्ये 2022 मध्ये आलेलं होतं. तर आम्हाला असं म्हणजे हे होतं की चला आपल्या ते जे प्रोजेक्ट आहे ते चालू होतोय कुठेतरी त्याला म्हणजे स्टार्टअप झालेला असा आमचा मनात एक विश्वास होता. तर आता जे प्रारूप यादी जे आता नवीन आलेलं आहे, त्या यादीमध्ये अगर तुम्ही बघाल तर हे जे तुम्ही 2 लाईन्स बघाल, हा 2 लाईनमध्ये स्परल दाखवलेला गेलाय. हा जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स N11 त्यामध्ये हे जे भूखंड आहे ते सार्वजनिक व निम सार्वजनिक असं कामासाठी वापरण्यात येणार आहे, असं हे दिलं गेलं. आणि हे जे मी सेक्टर 4 साठी मागणी केलेली पब्लिक अम्युनिटी सेंटरसाठी ते गार्डन.
आता गार्डन जे आहे आमच्या वॉर्डमध्ये, फक्त गार्डन तुम्ही बघा, चिंचोली तलाव समोर एक मोठा गार्डन आहे. त्याच्या मागे जे जागा होतं, जे नर्सरीची जागा होती, तिथे सुद्धा गार्डन उभारल्या गेल्यात. ठीक आहे, माणसांना वॉकिंगसाठी उपयोगी येतं, लहान मुलांना खेळण्यासाठी होतं. पण त्याच्या व्यतिरिक्त आजकाल फक्त जर्सी गर्दुले यांचं एक अड्डा झालेला आहे, वावर झालेला आहे. सेक्टर 4 मध्ये बघाल, तिथे पण तेच प्रश्न चाललेले आहे. सेक्टर 4 मध्ये पण तुम्ही बघाल, प्रत्येक ठिकाणी गार्डनमध्ये रात्रीचं सगळं महिलांची कंप्लेंट येतात, की मुलं येतात, बसतात, वॉचमॅनला मारतात. तर एवढं गार्डनची आवश्यकता नाहीये ना. कुठेतरी काहीतरी एक आरोग्य केंद्र असेल तर लोकांना वापर येणार आहे. सातत्याने त्याची काहीतरी जास्त संख्या नको हां, गार्डनची. तेवढी अतिसंख्या नकोय. सेक्टर 4 मध्ये 3 गार्डनची, सेक्टर 2 मध्ये 4 गार्डनची गरजच नाहीये ना. ऑलरेडी मोठी गार्डन आहे. वापर होत आहे. तर आता सध्या एक प्रकल्प म्हणजे जसं की एक मेडिकल सेंटर, योगा सेंटर आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तर हा आम्ही सर्वांचा मतलब सेक्टर 2 आणि 4 चे लोकांचं स्वप्न आहे आपल्या वॉर्डसाठी, की यावं. कारण की आज आमचे जे मुलं आहेत, त्यांना म्हणजे आता सेक्टर 4 तुम्ही बघाल, तिथे कुणालाही म्हणजे असं अम्युनिटीज नाहीये, जसं की स्विमिंग पूल वगैरे सोसायटीजमध्ये नाही. सगळं सिडको निर्मित सोसायटी आहे. एच-आय-जी, एल-आय-जी, एम-आय-जी. आमचं जे सोसायटी आहे, एच-आय-जी, एम-आय-जी, एल-आय-जी तिघं मिक्सचर वॉर्ड आहे. तर यामध्ये आमचे जे मुलं आहेत, ते स्पोर्ट्ससाठी अगर बाहेर जात असेल, फुटबॉल आहे तर ₹3000 भरावा लागतो, 4000 मोजावा लागतो. डान्स क्लाससाठी जातात, भरावा लागतो. तर हे महानगरपालिकेचं असेल तर कुठेतरी आमचे जे पॉकेट आहे त्याला पण कुठेतरी एक नियम येणार, म्हणजे दिलासा पालिकाचे मिळेल असेल तर थोडक्यामध्ये. तो कमी बजेटमध्ये आमची मुलं शिकतील. घरासमोर असेल, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन वगैरे पण राहतील आणि आमच्या समोर असेल तर एक आम्हाला पण एक प्रकल्प म्हणजे आणि लोकांना पण रोजगार भेटेल तिथे. काहीतरी म्हणजे कामं वगैरे भेटतील. ह्याच्यासाठी आज आम्ही एवढं वर्षापासून पाठपुरावा करून आम्ही 2022 मध्ये जेव्हा हा प्रकल्प डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आलेलं, ते जल्लोषाचं वातावरण हा आमच्या वॉर्डमध्ये होतं. आज हे खूप निराशासारखं झालेलं आहे. आमचे सगळे पदाधिकारी, आमचे जे वॉर्डमध्ये सगळे नाराज झालेले आहेत. कारण की इथे म्हणजे चाललं काय आहे? कुणाला विश्वासात न घेता झालेलं आहे. तर आता काल आम्ही पत्र दिलेत महानगरपालिकामध्ये. माननीय आयुक्त साहेबांना दिले हे पत्र. तसेच जे आपले टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहेत आपले केकांत सर, त्यांना सुद्धा दिले आहे आणि तसंच आपल्या माननीय देसाई साहेब यांना सुद्धा दिलं आहे. त्यांच्याशी चर्चा सुद्धा झालेली आहे. केकांत साहेबांनी पण बोलले, "हे काही फायनल यादी नाहीये. त्याच्यावर पुन्हा हे होणार आहे. तुम्ही आपलं ऑब्जेक्शन ठेवा इथे." आता आम्ही दिलं. आमच्या सगळ्या महिलांनी पण त्यांना निवेदन केलं आहे, की "सर प्लीज आमच्या इथे जेवढा स्मशानभूमीसाठी जागा दिली आहे ते बस झालं आता. आता अजून पुढे तुम्ही देऊ नका." म्हणजे आम्ही फक्त स्मशानभूमी म्हणजे आता जे बॉडी जाळवली जाते त्याची वास सुद्धा घरात येतोय. हा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट आमचा वॉर्डमध्ये चाललेला आहे. पूर्ण नेरूळ, जुईनगर सगळं आपला मोठा-मोठा प्रकल्प बनवून घेतात. आमच्या वॉर्डमध्ये काही नाहीये. हे खूप मोठा अन्याय आहे आमच्या वॉर्डसाठी. मॅडम मला सांगा, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत, तुमच्याच पक्षाचे आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून नमो चषक हे सर्व आरोग्यवर्धक आणि क्रीडा क्रीडा क्रीडांना म्हणजे क्रीडापटूंना आणि खेळाला महत्त्व देण्यासाठी, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नमो चषक सुरू आहेत. आयोजन केलं सुद्धा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये होतात. मग असं सर्व असताना म्हणजे केंद्र सरकार विचार करते, पंतप्रधान विचार करतात आहे, की मुलांनी क्रीडामध्ये जास्त ह्यांनी इंटरेस्ट घ्यावा. त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारतं, ते फिट राहतात आणि असं असताना तुमच्या ह्या स्पोर्ट्स सेंटरला अप्रत्यक्षरित्या तरी नवी मुंबई महानगरपालिका विरोध करते. तर हे कितपत योग्य आहे? ॲक्चुअली हे बरोबर नाहीये. कारण की आरोग्य आणि क्रीडा जे आहे सेक्टर, आज सर्व ठिकाणी हवेच आहे आणि ऑलरेडी आमच्या या एरियामध्ये तर नाहीच आहे. तर अगर इथे होत असेल तर हे जर आमचा बाजूचा जे वॉर्ड आहे सेक्टर 8, 10, सेक्टर 6 यांना पण हा खूप मोठा एक प्रकल्प आणि एवढा मोठा जे प्लॉट आहे, हे त्यांच्याही वॉर्डमध्ये अवेलेबल नाहीये. तर त्यांच्या वॉर्डसाठी पण उपयोगी येणार आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे आज जे केंद्र सरकार आहे ते आपल्याला मुलांसाठी म्हणजे क्रीडासाठी, एज्युकेशनसाठी बऱ्याच करत आहेत. आता महानगरपालिका कुठे आहे, कशासाठी इग्नोर करतायत, याचाच बाब आम्ही विचारण्यासाठी काल केकांत साहेबांकडे गेलो होतो. त्यांचं ते तेवढंच म्हणणं होतं, की हा काही फायनल यादी नाहीये. आम्ही ह्याच्यावर पुन्हा विचार करू. तुम्ही तुमचं मागणी इथे द्या. तर आम्ही मागणी मॅडम करून आम्हाला मला सांगा, की जर इथं स्पोर्ट्स सेंटर बनलं आहे, आउटडोअर आणि इनडोअर स्पोर्ट्स सेंटर आहे आणि काही आउटडोअरच्या पण फॅसिलिटीज असतील स्पोर्ट्सच्या. तर साधारणपणे तुमच्या विभागातल्या किती युवकांना, युवतींना आणि आम जनतेला आणि नागरिकांना ह्याचा फायदा होऊ शकतो? आज प्रत्येक घरात मुलं आहेत. तर आज आमचे जे वॉर्ड आहे 11,800 मतदार आहेत. त्यात रेंटर वगैरे सगळं मिळून 15,000 लोकांची जनसंख्या आमच्या वॉर्डमध्ये मिनिमम आहे. म्हणजे असं लगभग मी म्हणते. तर त्यामध्ये तुम्ही विचार करा एवढं लोकं अगर तिथे वापरत असेल आणि आजूबाजूच्या वॉर्डमध्ये पण लोकांना त्याची वापर होणार बरोबर. आहे. 4-5 महानगर किलोमीटरपर्यंत लोकं हां. येऊ शकतात. तर या सगळ्यांमध्ये किती लोकं तिथे येतील आणि किती वापर त्याची होणार ह्याचा विचार तुम्ही करून घ्या.
म्हणजे ह्या पद्धतीने अगर प्रकल्प येत असेल, किती मुलांना फायदा होणार आहे. युवा-युवती जे आहेत, आज फुटबॉल जे आहे सगळ्या लोकांचं म्हणजे लहान मुलांचा तर एक छंद आहे. फुटबॉल, क्रिकेट, क्रीडापटू स्केटिंग आहे. घडले पाहिजे हां, आपले. आजकाल मुलं म्हणजे फक्त स्कूलपर्यंत नाही राहिलेत. मुलं आजकाल सगळ्या क्रीडा म्हणजे ॲक्टिव्हिटीजमध्ये पण एनरोल राहतात. सगळे पॅरेंट्स लोकं पण आज डान्स असेल सगळ्यात एनरोल करतातच. स्कूल वाया ॲक्टिव्हिटीज तर आज सगळं मुलं आहेतच. तर त्यामध्ये कुठेतरी आपल्याला पॅरेंट्स लोकांना खूप एक दिलासा भेटेल. त्यासाठी ह्याच्यावर वर्क करणं पण खूप गरजेची आहे. मॅडम, नवी मुंबई महानगरपालिका अशा प्रकारचं म्हणजे तुम्ही सूचितही केलं होतं. नवी मुंबई महानगरपालिका सांगितलं होतं. त्यांनी याचे ॲड ऑनही केलं होतं. तुम्ही सत्कारही केला त्यांचा, आभारही मानले. आम्ही पण त्या बातम्या कव्हर केल्या होत्या. आणि मग सर्व असं असताना काही याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला का तुमच्या विरोधी पक्षाकडून? की राजकीय हस्तक्षेप करून तुम्ही मागणी करत आहात, विरोधाला विरोध. तुम्ही मागणी करत आहात, तुम्हाला जे क्रेडिट मिळेल, श्रेय भेटेल. म्हणून तुमच्या राजकीय विरोधकांनी किंवा राजकीय पक्षातील विरोधकांनी आक्षेप घेऊन हा प्रकल्प इथे होऊ नये, यासाठी प्रयत्न केले आहे का? याच्याविषयी तुम्ही काही सांगाल का? तुम्हाला काही माहिती आहे का? ह्याच्यावर तर मी जास्त कमेंट करू शकत नाही. कारण की विरोधी लोकांचं कामच आहे पण विरोध शक्यता करणं. आहे का असं? होऊ शकतं, पण आता आपण म्हणजे मी जास्त काही ओव्हरऑल बोलणार नाही. कारण की अगर महानगरपालिका असल्या लोकांचं जे चांगल्या कामांना विरोध करत असेल, त्यांना ते समर्थन करत असेल, तर खूप निषेध त्यांचा ह्या वृत्तीचा मी निषेध करते. त्यांची ह्या बुद्धीची मी निषेध करते. पण अगर असला म्हणजे आज ह्या कामाच्या माध्यमातून आज म्हणजे किती वर्षापासून तिथे फायर ब्रिगेडचा एक प्रकल्प होता, की फायर फायर ब्रिगेडची प्लॅनिंग होती. त्यानंतर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची प्लॅनिंग आमच्याकडनं आलेलं. आमच्या सगळ्या महिला त्यांची माग होती. मग आम्ही सर्वांनी मिळून जाऊन तिथे आणलेलं. तर काही लोकांना असेल म्हणजे असा विरोधक भरपूर असतात. विरोधक तर म्हणजे त्यांचं कामच आहे विरोध करणं. तर असेल त्यांनी काहीतरी केलं असेल, काय नाही केलं असेल त्याच्यावर माझं कमेंट नाहीये. मी बिलीव्ह करते माझं काम जे आहे पॉझिटिव्हली करून घ्यायचं. मी बघा जेव्हापर्यंत आपण जाऊन बोलतो ना, आई पण आज आहे ना रडल्याशिवाय दूध देत नाही. तसंच आपल्याला रडल्याशिवाय आपलं पण काम होणार नाहीये. तर आपल्याला तिथे जाऊन त्यांना बोलावंच लागणार आहे. त्यांच्याशी आंदोलन करावंच लागणार आहे. आलेलं आमच्या इथे मोठा स्मशानभूमी पण निर्माण झालेलं गोसावी समाजाचा. आम्ही त्यांना निषेध म्हणजे आंदोलन केलं आणि त्यांना थांबवलं. म्हणजे प्रत्येक वस्तूसाठी इथे कोण नेते जागत नाही. फक्त बॅनरबाजीसाठी बरेच लोकं येतात. म्हणजे आता हे पत्र काढले ना, तर उद्या बॅनर लागतील बऱ्याच लोकांचं. म्हणजे कसं इथे कुणाचं घरी बाळ झालं ना, तर मी मामा झालो, मामा झालो म्हणायचं पद्धती तर आमच्या वॉर्डमध्ये आहेच आहेत. पण त्याचं मला काही घेणं-देणं नाही आणि मी तसं लोकांना केअर पण नाही करत. कारण की आम्ही आमचं जे वॉर्ड आहे, हा सुजन वॉर्ड आहे. त्यांना माहिती आहे की सुहासिनी नायडू पहिल्यापासून काय करते. माझा घरातला पण पैसा स्वखर्चातून टाकून-टाकून पण लोकांसाठी कामं केलंय. माझा हेतू कुठेही इथे स्वार्थ नाहीये. आज या तुम्ही बघत असाल हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये मी लोकांचा जॉबसाठी विचार करते. आपल्या मुलांचं कुठेतरी भविष्य चांगलं होणार. क्रीडा ते मग क्षेत्रातील क्रीडा भविष्य, क्षेत्रातील भविष्य चांगलं खेळाडू होणार. बनवणे. त्याचाच माझा विचार आहे आणि बाकी लोकं क्रेडिटसाठी अगर लढा करत असेल, तर मला काही फरक पडत नाही. कसं असतं आपण बोलतो ना, आपण आपल्या लग्न कार्याला आपण सगळ्यांना बोलवतो मामा, भांजा सगळ्यांना. येऊ दे आपल्याला काही फरक पडत नाही. सर्वांना वेलकम. नाही आलं तर वेलकम. काही फरक पडत नाही कोणाचा. मॅडम, राज्यामध्ये तुमचं सरकार आहे आणि आता नगरविकास खात्याकडे म्हणजे राज्य सरकारकडे हा प्रारूप विकास आराखडा गेलेला आहे. तुम्ही मंत्रालयीन स्तरावर या संदर्भात पाठपुरावा करणार आहात का? हा प्रकल्प, हा जो स्पोर्ट्स सेंटर आहे, ह्या ठिकाणी होण्यासाठी? नक्कीच ह्याचे जे सी-सी कॉपी आहे, हे मी आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, आमचे बेलापूर विधानसभाचे आमदार मंदाताई म्हात्रे, तसे आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेब, या तिघांना दिलेलं आहे. आज संदीप नाईक साहेब अवेलेबल नव्हते. तर आता 2-3 दिवसांनी मी त्यांनाही भेटणार आहे. त्यांचीही मदत घेणार. मंत्रालयाची पण मदत घेणार. मला जिथपर्यंत जाऊन ह्या विषयासाठी लढायचं आहे, मी लढणार. मग आमच्या इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे हवी आहे. मी काल केकांत साहेबांना पण बोलून आली आहे, की अगर ह्याच्यावर विचार नाही केला गेला, तर आम्ही आमच्याकडनं आंदोलन करू. आणि माझं तर उपोषणच होणार आहे. कारण की मी ह्याच्यासाठी खूप वर्षापासून फॉलोअप करत आहे. म्हणजे आज किती आम्ही सकडा घातलोय तिथे महानगरपालिकामध्ये जाऊन ते आम्हालाच माहिती आहे. कारण की तुम्हाला आजपर्यंत तुम्ही बघाल की एवढं डी-पी प्लॅनमध्ये एवढा मोठा प्रकल्प म्हणजे 4.5 करोडचा प्रोजेक्ट आहे. त्यासाठी असं तर नाहीयेत लोकांना फॉलोअप करावा लागतो तेव्हा जाऊन येतो. तर आज एवढं फॉलोअप झाल्यानंतरच आले. बरेच लोकं आले, बॅनरबाजी केले. काही लोकांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलं, म्हटलं की आम्ही केलो, आम्ही केलो. लोकांना डी-पी प्लॅन काय तेहीच माहिती नव्हतं. तरी पण आणि पहिलं डी-पी प्लॅन प्रसिद्ध करणारे पण आम्हीच होतो, आणून दाखवणारे. आता पण आज जे हे आलंय हेही कोणाला माहिती नाहीये. आज आम्ही केल्यानंतर आता परत आज हे सगळे टी-आर-पी मारायला येतील. मी आता पण बोलते मला काही फरक पडत नाहीये. माझा एकच हेतू आहे की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे माझ्या वॉर्डमध्ये आलंच पाहिजे. एक सी स्कूल झाली पाहिजे. जे आमचं जे आता स्कूल आहे ते नॉर्मल आहे आता. तिथे वॉर्ड ऑफिस आहे. वॉर्ड ऑफिस तिथे शिफ्ट झाल्यानंतर तिथे सी स्कूल करण्यात येणार आहे. तर एच-आय-जी, एम-आय-जी आणि एल-आय-जी ह्याचे जे मुलं आहेत, आज आमच्या मुलांचं आम्ही एवढं फीस भरून आम्ही
रॅन स्कूल हे सगळं स्कूलमध्ये टाकतो. तर आम्हाला पण एक CBSE सारखं बोर्ड महानगरपालिकातर्फे आम्ही पण महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिकाचे जे स्कीम्स आहेत त्याचे आम्ही पण लाभार्थी होण्यासाठी मी आमच्या वॉर्डमध्ये ते NMMCचं स्कूलसुद्धा मागणी केलेली आहे. त्याचा पण आमचा फॉलोअप चाललेला आहे. आपल्या वॉर्डचा जे विकास आहे हेच माझा संकल्प आहे. मला ते विरोधकांशी काही फरक पडत नाहीये. महानगरपालिकाला जसं फॉलोअप करायचंय, किती प्रेशर आणायचंय, काय करायचंय ते मी करून घेणार. ते निश्चित आहे. मॅडम, शेवटचा प्रश्न मला सांगा, प्रशासन जे आहे म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका आपण थोडक्यात व्यवस्थापन आहे, तर असे कोणते जेव्हा निर्णय घेते प्रशासकीय, तर त्याला राजकीय आपण म्हणजे राजकीय नेत्याने मागणी केली तर ते बोलतात की हे राजकीय स्वरूप आहे, हे राजकारण करत आहेत. ह्याच्या पलीकडे जाऊन जर उद्या तुम्हाला न्यायालयात जाण्याची गरज लागली तर तुम्ही न्यायालयीन लढा देणार का एकट्या नागरिकांसाठी त्यांचा हे स्पोर्ट्स सेंटर उभारण्यासाठी? नक्कीच येणार. कारण की आज महानगरपालिका एक बाजार झालेली आहे. तुम्ही बघत असाल बरेच खंडणीखोर नेते लोकं जातात तिथे फाईलं बनवतात, पैसे घेतात, येतात हे चाललेलं आहे. मी आज म्हणजे मला असं वाटायचं की म्हणजे पॉलिटिक्स खूप छान आहे. पण आता मी बघते ना म्हणजे दलदल आहे पूर्ण. म्हणजे लोकं जातात फक्त इथे कामाला लावण्याचा झासा आणि पैसे घ्यायचं. यात बरेच अधिकारी पण भेटलेले आहेत. हे आहेत, मिलीभगत आहेत. बरेच लोकं म्हणजे आज कामं चालू झालं की जातात लगेच कामं थांबवतात, खंडणी घेतात. बरेच खंडणीखोर आहेत. त्याच्यावर ते राजकारण चालवतात. सुहासिनी नायडू यांचं राजकारण त्याच्यावर चालत नाही आणि पब्लिकचं जे आहे म्हणजे हेतूसाठी मला कोर्टपर्यंत जायचं असेल तर पण मी जाणार. कारण की मी काही चुकीचा पाऊल करत नाहीये. मी लोकांसाठी करत आहे. मी काय माझ्या घरासाठी नाही मागत आहे. काल केकांत साहेब पण तेच बोलले, की "तू काय तुझ्या घरासाठी नाही मागत आहे." आम्ही विचार करू. तर हे आम्ही आपल्या लोकांसाठी मागतोय आणि सर्व लोकांना पण विनंती करते, की मॅक्सिमम जेवढं या विषयासाठी सपोर्ट करा. सर्वांनी उतरा. मी एकटं नाही लढू शकत. सर्वांनी मिळून जेव्हा लढलं, तर नक्कीच आपण आपला प्रकल्प आपल्याकडे घेऊ शकतो आणि आपल्या मुलांचं भविष्य आपण उज्ज्वल करू शकतो. आपल्याला लोकांची ते विरोधक लोकांचं जे आहे ना, त्यांच्या तोंडाला आपण चांगलाच आळा घालू शकतो. आपण आपलं काम करायचंय. तर यासाठी मी नक्की जाणार. कोर्टाचं पण अगर पाऊल लागत असेल तर मी आहे. गणेश नाईक साहेब आहेत, मंदाताई आहेत, संदीप नाईक आहेत. सर्वांची मदत घेणार आणि नक्कीच मी काम करणार ते. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेली कित्येक वर्ष क्रीडापटूंना घडवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झालेले नाही. जे काही प्रयत्न झालेले आहेत ते निव्वळ आणि निव्वळ धांदत खोटेबाज प्रयत्न आहेत, बंडल प्रयत्न आहेत. कारण की आपल्याकडे अद्यापही एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त खर्च करायला येतो क्रीडापटू घडवण्यासाठी किंवा क्रीडा व सांस्कृतिक जो विभाग आहे त्यासाठी. मात्र अद्यापही ऑलिम्पिक स्तराचा कोणताही खेळाडू आपल्याकडे घडू शकलेला नाहीये. आणि याची जी आवड आहे ऑलिम्पिक लेवलचा खेळाडू किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचा खेळाडू घडवण्यासाठी जो काही प्रयत्न आहे, असाच एक छोटासा प्रयत्न आपण बोलू शकतो की सुहासिनी नायडू ज्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आहेत, महिला पदाधिकारी आहेत, त्या करत आहेत. या नेरूळमधल्या, जुईनगरमधल्या आणि सभोवतालच्या 5 ते 10 किलोमीटर मधल्या युवक युवतींसाठी, जनतेसाठी. मात्र नवी मुंबई महानगरपालिका कुठेतरी प्रशासकीय ताकदीचा गैरवापर करून, मी गैरवापर ह्यासाठी बोलतोय कारण की त्यांचा प्रारूप आराखड्यामध्ये त्यांची सूचना घेऊन सुद्धा जेव्हा हा प्रारूप आराखडा राज्य शासनाकडे पाठवण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी केलेली सूचना डावलण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी प्रशासनाने स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करत जनतेच्या जो क्रीडाप्रती, क्रीडा संस्कृती किंवा खेळाडू घडवण्याच्या जी काही आपण सुहासिनी नायडू यांचा प्रयत्न आहे त्याकडे कुठेतरी दबाव टाकण्याचा, कुठेतरी त्याला अपमानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागातल्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे आणि त्या राजकीय विरोधी पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना सुद्धा, की त्यांनी कुठेही कोणत्याही प्रकारे जर अशा पद्धतीने खेळाडू यांची घडवण्याच्यासाठी जो प्रयत्न करतात कोणते समाजसेवक, कोणते राजकीय पदाधिकारी, तेव्हा त्याला जर तुम्ही पाठिंबा देऊ शकत नसाल तर त्याला विरोधही करण्याचा तुमचा हक्क नाही आहे. सध्या इथेच थांबतो. धन्यवाद.